बाई 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 काय सुंदर नाचतो ग माझा नातू. कोण आहे? पोलीस. मम्मी पोलीस. इतका वाईट डान्स होता. नाही नाही असं घाबरायचं नाही हो, घाबरायचं नाही. तू बस बस बाळा, सासूबाई बसा. आजी लोटपोटे फॅमिली तुम्हीच आहात का? येस. लोटपोटे. तुम्ही कंप्लेंट दिली होती तुमचा एक व्यक्ती हरवलाय म्हणून. माझा नवरा हरवून आता इतके दिवस झाले की त्यांच्याशिवाय जगाला सुरुवात केली. एक मिनिट, मी त्याला घेऊन आलोय. का? तुमचा फंबल पडलाय का नाही वा म्हणायचंय का? नाही का असंच म्हणायचंय. आम्ही कंप्लेंट फक्त लोक लाजेस्तो दिली होती. म्हणजे कंटाळा आला होता मला बाबाचा. आम्हीच त्याला जत्रेमध्ये सोडून आलो. अरे बाळांनो, ऐका, असं काय करताय तू? मी बघितलंय, एकदम सज्जन माणूस आहे. मी स्वतःहून त्याला इकडे घेऊन आलोय. ये रे. तुम्ही आलात? का आलात? बाबा कोणती शी हट. आई हाड! ह्याला घरात पण किंमत नाहीये. अहो कशी असेल यांना किंमत? हा बाबा आहे ना एक नंबरचा कंजूस बाबा आहे. नाही नाही कंजूस नाही नाही कंजूस नाही काटकसरी. काटकसरीच्या नावावर कंजूसपणा खपवतो हा माणूस. अहो लग्नापासून बघतीये ना मी, स्वतःच्या लग्नात सुद्धा शेरवानी विकत नाही घेतली, मित्राच्या लग्नातली आणली. काय काय फरक पडतो? लग्नातला सूट लग्नानंतर कोणी वापरलेला मी पाहिलंच नाही. मी वापरलाय नाही नाही. अहो पण निदान मित्र तरी स्वतःच्या मापाचा पाहायचा ना. त्या अंकित मात्रेची शेरवानी आणली होती लग्नात. मी अशी लाजत बाजूला उभी होते तर बघते तर इथे यांच्या शेरवानीत लहान लहान पोरं आत शिरून लपाछपी खेळत होते. आणि सारखं आपल्या काकांचा धप्पा असं ऐकत होतो. कसा वाटतो असा सुजलेला नवरा बाजूला. आई मॉन्टी इथे, बंटी कुठे आहे? तो शाळेत गेलाय, आज त्याची टर्न आहे. काका 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 शाळेत पण ना एकाच नाव टाकलंय. बंटी शाळेत गेला की तो घरी आल्यानंतर त्याचा होमवर्क मी करतो, मग दुसऱ्या दिवशी मी शाळेत जातो आणि माझा होमवर्क बंटी करतो. आता हे बरोबर आहे का? नाही नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. अहो नियोजन म्हणतात याला. हा नियोजन नियोजन. माझी दोन्ही पोरं तर शिकतायत ना, चेतन आणि तन्मय. नावांमध्ये पण कंजूशी. एकाचं नाव ठेवलं चेतन आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं चिन्मय आणि शाळेत नाव घातलं चेतनमय. आई ते ना. अरे तू नेक हाड बुक्की टाके ना तुला मी एक. काका बाबाला घेऊन जा. अरे ऐका जरा तरी घाबरा, मी पोलीस आहे, घाबरा ना जरा. तो ना. अरे असं काय करताय तुम्ही? अरे कसाही असला तरी तो तुमचा बाप आहे. हा असं वागतात बापाशी? नाही तुम्ही इकडे नीट बसा, मी निघतो. याला तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन जा, मी तुम्हाला सांगते. अहो टॉयलेट मध्ये सुद्धा शांतीने मला बसू देत नाही हो. म्हणजे अरे जर पोझिशन घेतली की लगे बाहेरून लाईट बंद करतो. तुम्ही लाईट बंद करता? हो मी करतो. मला सांगा तुम्ही टॉयलेट मध्ये गेला तर आधी काय करता? आधी बसतो, मग काय करता? मग नळ चेक करतो, मग काय करता? मग होत ना. मग त्यासाठी लाईटची काय गरज? हा समाजाला ना घातक आहे. तुम्ही याला बाहेर पाठवू नका, याला इकडेच बसवा, मी निघतो. काय
तुम्हाला सांगते या माणसाला असं घरात नाही ठेवता येणार नाही? समोरच्यांच्या खिडकी समोर हा माणूस असा बरोबर आरसा टांगतो की त्यांचा टीव्ही आम्हाला दिसेल. बरोबर. बाजूच्याला सांगतो की पाटील टीव्हीचा आवाज मोठा करा, मोठा करा. म्हणजे त्यांचा आम्ही आवाज ऐकायचा आणि समोरच्यांचा टीव्ही आमच्या आरशात बघायचा. हा, समोर चालू असते मॅच आणि बाजूला चालू असतो पिक्चर. हा ना, समोर चीअरलीडर अशा नाचत असतात आणि मग मागून आवाज येतो. बसो की एक कुत्तों के सामने मत नाचना. हा असा आहे आमचा कालिया. तुम्ही नाही, थांबा. मला माहिती आहे हा कंजूस आहे म्हणून मी त्याला इकडे घेऊन आलो होतो. 2 दिवस याला सहन करतोय. पोलीस स्टेशनला घेऊन आलो तर आल्या पोलीस स्टेशन मध्ये स्विचच काढला त्याने. आणि म्हणतो कसा पंख्यानी लाईट कशाला पाहिजे, हा दार खिडकी अशा हा उघड्या उघड्या ठेवा. एवढ्या मेहनतीने 2 चोर पकडले होते, याने सोडले. म्हटलं खर्च वाढेल असं बोलला. 4 FIR एकाच कागदावर लिहून काढलं याने. वाटेल मला दम लागला, तहान लागली. पाण्याची बाटली पण विकत घेऊन दिली ना हो. म्हणतो तहान लागली ना की बेंबीत ही तुंकी आहे ना अशी बेंबीला लावायची. अशी तुंकी लावून 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 ना बेंबीला कोंब फुटायची वेळ आली. पण ह्यानी काय मला पाणी दिलंच नाही. असं कोण वागतं का पोलिसांबरोबर? काका तुम्ही यांना घेऊन जा. काका आमच्या बाबांना घेऊन जा.